नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं गजानन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, माझी गाडी 60,000 किलोमीटर चाललेली आहे. तर मला काय प्रॉब्लेम आलेला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे एक छोट्याशा व्हिडिओमध्ये. जेव्हा माझी गाडी 60,000 झाली होती तेव्हा माझी गाडी अचानक बंद पडून देत. चेक लाईटचा जो इंजन असतो तो आलेला होता आणि गाडी ॲक्सिलेटर सोडून देत होती, पिकअप सोडून देत होती आणि अचानक बंद पडून गेली रस्त्यामध्ये. मी गाडी मग टोचन करून गाडी ती मेकॅनिकलकडे आणली. तेव्हा त्याला प्रॉब्लेम समजलाच नाही. अख्खा दिवस गेला. मग दुसऱ्या दिवशी झालं काय, जी टाकी आहे आपली डिझेल टाकी ती पूर्ण साफ केली, म्हणजे डिझेल पास होत नव्हतं. मग ते सगळं डिझेल फिल्टर बदललं, टाकीची मोटर चेक केली, ती धुवून आणली वॉशिंग सेंटरवरून. म्हणजे हा प्रॉब्लेम मला आलेला होता. जर तुम्हाला हा प्रॉब्लेम टाळायचा असेल तर एकच गोष्ट महत्त्वाची अशी आहे की तुम्ही जे आहे ना, जेव्हा सर्व्हिसिंग होईल तुमची 30-40 हजारावर गाडी चालेल त्यावेळेस तुम्हाला हे करावंच लागेल की टाकी साफ करून घ्यायची एकदा. आणि जे फिल्टर आहे आणि टाकीमधील जे मोटर असते त्याला एक छोटा कपडा राहतो, फिल्टर राहते छोटे छोटे, ते फिल्टरसुद्धा तुम्हाला धुवायचे आहे वॉशिंग सेंटरवरती. चांगली टाकी धुवून काढायची आहे, नाहीतर मग अचानक तुमची गाडी कुठेही बंद पडू शकते. हा एक छोटासा व्हिडिओ होता.